माणसाला गुरु प्राप्त झाला की त्याचं 12-12 महिने तोंड पाहायला भेटत नाही रे दादा. आपल्या अवतीभोवती 6 गुरु आहेत. फिरणारे फिरणारे 6 गुरु आपल्या अवतीभोवती आहेत. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं, तुझं आहे तुझं बसी तरी तू जागा चुकलाशी. जे काय तुझ्या अवतीभोवती पण त्याची तुला समज नाही, कळत नाही अवतीभोवती काय आहे. तुला ऐकायचं समजा 6 गुरु. 6 गुरु ऐकायचे रे दादा. पहिला गुरु म्हणलं तर माझी जन्म देणारी आई. तुपली मम्मी. मम्मी नाही, मम्मी म्हणूच नको. मम्मी या शब्दाचा मला फार ॲलर्जी. विचार बरं पोरं पोरं काय म्हणतो आपण? मम्मी आहे का? मम्मी याच्यात लय सोपं झालंय. मम्मी म्हणणं ठीक आहे, पण आजकाल पोरं लाडाच्या भरामध्ये काय म्हणून राहिले माहितीये का? काय झालं? मम्मी 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 म्हणजे काय माहितीये का? काय हे? त्या इजिप्त राष्ट्रामध्ये पट्टीमध्ये गुंडाळलेल्या मुडद्याला मम्मी असं म्हणतात. मग आम्ही बी आमच्या मम्मीला मम्मीच म्हणतो. म्हणजे तुम्ही जिवंत मम्मीला मुडदा करता का? आमच्या इकडे वेगळं झालं पाहिजे. सकाळी पोरग उठतं, पोरग म्हणतं पप्पा पप्पा मला दे तोस. तोस. पोरी उठत त्या पोरी म्हणते मम्मी मला दे डबल रोटी. याच्यात लय सोपं झालं. आता काय झालं? पप्पा झाला वाळला तोस आणि मम्मी झाली टप्पूच्या टप्पू. चांगली उदाहरणं सापडत तरी तुला कुठं सापडत तू अशी? अरे लय सोपं आहे. मम्मी डबल रोटी का होती? कोण होती? रात्रंदिवस माऊली कष्ट करते, सकाळी उठते, भांडे भिंडे सगळं काम त्या माऊली मागे. बापाला काय काम आहे? सकाळी उठायचं, तोंडून हातपाय फिरायचे, लगे दिशीच्या दुकानात जायचं, पहिली पेची 90 पुन्हा 90 गडी होतो तर मग म्हणतो याची सगळीच राहते का? मग नवरा दारू पिऊन घरी आला, बायकोची नजर नवऱ्यावरती जाते, 4 जण बायामध्ये बसेल असल्यावर म्हणते आला मी याला पिऊन. आता दारू पिणाऱ्याला बायको मी यालाच म्हणते, आला मी याला पिऊन त्याला घरात घेते, मग त्याला जीव घालते का? तसंच पांगावर झोपू घालते. तो कुठं उठवतो, मग बायको हत्ती कचून होती डबल रोटी नवरा कोपऱ्यात घेतला देताना तर डिश. तुला नुसतं दारू पिणार दिसा लागले का? सगळेच दारू पिणार आहे का? मला एवढं कळत. बायाला माझं एकच सांगणे कर, नवरी दारू सोडायची ना 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कोण कोणत्या? पहिल्या दिवशी नवरा पिऊन आला क्वार्टर काढून घ्यायची. बर फुकट विलाजी बरं का, सगळे ध्यान